सुरुवातीला पहिल्या क्रमांकाला भजन सम्राट भजन शिरोमणी गोपीनाथ बुवा बागवे यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। सगळ्यांनी उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत। भजन सम्राट अर्जुन बुवा कावळे यांचे ते पट्टे शिष्य आहेत। परोपकार आणि सत्कर्म त्यांनी खर्ची घातलेला आहे। त्यामुळे साक्षात या पुरस्काराच्या निमित्तानं वैकुंठीचं शुल्क त्यांच्यापर्यंत चालत आलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्यांचा उत्स्फूर्त आणि निरंज काळांचा प्रतिसाद होईल अशी सगळ्यांना आदराची विनंती करतो। त्यानंतर जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे। बुवा पांचाळ यांच्या मार्गदर्शनामुळे अल्प कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात भजनी बुवा म्हणून त्यांनी भ्रमंती केली असे सुप्रसिद्ध भजनकार देवगड मुठाडगावचे सुपुत्र विजय परब यांना या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। एकदा उत्स्फूर्त आणि निरंज काळाचा सरकारात अपेक्षित करतो आणि बुवांनी 1 तारखेला 75 वर्ष पूर्ण केलेली आहे। म्हणजे 75 त्यांची ग्रंथपुरा करून साजरी करण्यात आली। आणि त्यानंतर कोकण कलाभूषण आदरणीय वंदनीय कैलासवासी चंद्रकांत कदम बुवांच्या भजनाला फुलवलं आणि लौकिकाच्या शिखरावरती ज्यांनी नेऊन ठेवलं ते मृदंगाचार्य आदरणीय विजय पालव बुवा। गेली अनेक वर्ष भजन क्षेत्रात मृदंगमणी म्हणून ते कार्यरत आहेत। अनेक शिष्य त्यांनी घडवले आणि त्यांच्या वाद्याची जोडी म्हणजे तो नादब्रह्म चराचराला व्यापून गगनाचा वेग त्या नादब्रह्माने केव्हाच घेतलेला आहे। असे आदरणीय मृदंगाचार्य विजय पालव यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। सर्व मान्यवरांना रंगमंचावरती विराजमान होण्याची विनंती करतो आणि या ठिकाणी प्रकाश किलेबुवा अगदी 2 मिनिटात या ठिकाणी मनोगतातून भावना व्यक्त करणार आहेत। हा